मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर किंवा या विश्वामध्ये पुष्कळशा अचंबित करणाऱ्या गोष्टी आहेत. जसे की सायबेरियातील जमिनीत असलेले छिद्र, विवर किंवा भोकं. 1960च्या दशकाच्या मध्यात पाळत ठेवणारे उपग्रह आहेत, त्यांनी ही छिद्र पहिल्यांदा पाहिली आणि ही छिद्र किंवा विवर किंवा भोकं गेल्या 60 वर्षात छोट्या दऱ्या होत्या त्या आता मोठ्या टॅडबॉल आकाराच्या झाल्या आहेत. मित्रांनो, हे जे पृथ्वीवरची सायबेरियातील होल आहेत किंवा छिद्र आहेत, यांनी 200 एकर जागा व्यापली आहे आणि त्यांची लांबी 1 किलोमीटर आहे आणि रुंदी 50 मीटर आहे. आणि अजूनही लोकांना ह्याबद्दल अजूनही काही कल्पना नाही की कशामुळे ती झाली आहेत. मित्रांनो, सायबेरियातील ही महाकाय छिद्र अवकाशातून दिसत आहेत आणि ती वेगाने वाढत आहेत आणि त्यामुळे आपल्या ग्रहाच्या म्हणजे पृथ्वीच्या भविष्याबद्दल देखील काही संकेत मिळू शकतात. आर्क्टिक या खंडामध्ये हजारो बर्फाचे तुकडे सध्या वितळत आहे, कारण पृथ्वीचं तापमान प्रत्येक वर्षी वाढत आहे आणि त्यामुळे हे हजारो बर्फाचे ढिगारे वितळण्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आणि त्यामुळेच ही महाकाय पृथ्वीवरची छिद्र म्हणजे सायबेरिया होल्स तयार झालेत, असा एक सिद्धांत आहे आणि तो खराच आहे. कारण हे सायबेरियातील सिंक होल किंवा पृथ्वीवरची भोकं कशामुळे झाली आहेत? एका सिद्धांतानुसार बर्फात मिथेन हायड्रेट्स असतील तर ते प्रकाशामुळे, पृथ्वीवरच्या प्रकाशामुळे विघटित होतात आणि त्यामुळे एक प्रचंड मिथेन गॅस पृथ्वीच्या गर्भातून बाहेर पडतो आणि तिकडे एक होल होतं आणि त्याच होलला सायबेरियन सिंक होल असं म्हटलं जातं.